मुंबईत मुसळधार पावसात काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना. घाटकोपरच्या चिराग नगर मधील गौसिया चाळीवर पहाटेच्या सुमारास भूस्खलन होऊन दरड कोसळली आहे. रहिवासी गाढ झोपेत असतानाच माती आणि दगडांचा मोठा ढिगारा घरांवर कोसळला. या भीषण दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच हाहाकार उडालाय. अग्निशमक दल, एनडीआरएफ, पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. मुंबईत पावसाच्या जोरदार सरी सुरू असतानाच घाटकोपरच्या चिराग नगर मधील गौसिया चाळीत पहाटेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. बुधवारी पहाटे सुमारे 3:45 गौसिया चाळीवर भूस्खलन होऊन माती आणि दगडांचा मोठा ढिगारा घरांवर कोसळला. रहिवासी झोपेत असल्याने त्यांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. अचानक झालेल्या दुर्घटनेनंतर अंधारातच नागरिकांच्या किंकाळ्या सुरू झाल्यात आणि परिसरात एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्याला सुरुवात केली. त्यानंतर मुंबई अग्निशमक दलाचे जवान, एनडीआरएफ, पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून ढिगारा हटवण्याचं काम सुरू केलंय. सुरुवातीला काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र ढिगारा हटवत असताना दुर्घटनेची भीषणता समोर आली. पहाटे 4:32 अग्निशमक दलाने या दुर्घटनेची तीव्रता लेव्हल 2 म्हणून घोषित केली. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 2 वर्षांचा अबान शेख, त्याचा 4 वर्षाचा भाऊ मनत शेख आणि त्यांची आई मर्जिना शेख यांचा समावेश आहे. याशिवाय मोहम्मद अन्सारी, साहिल काझी आणि विकेत रमेश यादव यांचाही मृत्यू झाला असून एका मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना राजावाडी आणि कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. चाळीचा परिसर अरुंद असल्यामुळे मोठी बचाव यंत्रणा घटनास्थळी पोहोचणं आव्हानात्मक होतं. तरीही एनडीआरएफ आणि अग्निशमक दलाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता बचाव कार्य सुरू ठेवलं. सुमारे 50 पालिका कर्मचारी, रुग्णवाहिका आणि पोलीस घटनास्थळी कार्यरत होते. या भीषण दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. रात को 3-3:15 बजे के आसपास ये जो पहाड़ी है उसका लैंडस्लाइड होने की वजह से 2-3 घरों के ऊपर वो सारे गिरे उसका मलबा। और अंदर अभी तक दोनों बॉडीज़ को हमने राजेवाड़ी हॉस्पिटल में भेजा है आगे की कार्रवाई के लिए। और यहाँ पर बीएमसी, पुलिस और एनडीआरएफ की टीम्स रेस्क्यू ऑपरेशन अभी भी जारी है और 3-4 लोग अंदर फंसे होने की आशंका है, उस पर काम जारी है। गाढ झोपेत असलेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घातला आणि काही क्षणातच घराचा ढिगारा झाला. या दुर्घटनेत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत. अरुंद परिसर आणि सततच्या पावसामुळे बचाव कार्य आव्हानात्मक ठरलं आहे. सध्या प्रशासनाकडून बचाव कार्य आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.